नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ क्लिप टॉवर चॅलेंज। सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे। टेबलावर कपडे सुकवण्याच्या क्लिप्स आणि काही पेपर कप ठेवाव्यात। लीडर माता जेव्हा 1 2 3 बोलेल तेव्हा सर्व मातांनी क्लिप्सच्या मदतीने कप एकमेकांवर ठेवून एक टॉवर बनवायचा आहे। जी माता सर्वात उंच टॉवर बनवेल ती विजेती असेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। तुमच्या आजूबाजूला किंवा कुटुंबातील काही लोकांना वेळेआधी जन्माला आलेल्या बाळाबद्दल चर्चा करताना ऐकले किंवा पाहिले असेल। साधारणपणे 9 महिने पूर्ण होऊन जन्माला आलेल्या बाळापेक्षा वेळेआधी जन्मलेल्या बाळाकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे। याचं कारण तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊया की कोणत्या मुलांना प्रीमॅच्युअर बेबी म्हटले जाते आणि या मुलांची काळजी कशी घ्यावी। प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे काय? जेव्हा बाळाचा जन्म 37 आठवड्यांच्या आत किंवा त्यापूर्वी होतो अशा बाळाला प्रीमॅच्युअर बेबी असे म्हणतात। या बाळाचे सर्व अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसतात। याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही अत्यंत कमकुवत असते। वेळेआधी जन्माला आलेल्या नवजात बालकांच्या संगोपनात थोडासाही निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्या जीवाला तो धोकादायक ठरू शकतो। प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येण्याची कारणे। बाळाच्या अकाली जन्माचे एक कारण म्हणजे गरोदर स्त्रीच्या आरोग्याच्या समस्या, जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रमार्गाचा संसर्ग इत्यादी। प्रीमॅच्युअर बेबीची घरी काळजी कशी घ्याल? खोलीचे तापमान। नवजात अर्भकाच्या खोलीच्या तापमानाकडे लक्ष देणे आवश्यक आहे। बाळाला खूप थंड किंवा गरम तापमानात थेट पंख्याखाली किंवा कूलर समोर झोपविणे बाळासाठी हानिकारक ठरू शकते। बाळाला वेळोवेळी आपल्या छातीजवळ ठेवणे देखील फायदेशीर ठरते। स्तनपान। या बाळांच्या स्नायूंचा विकास कमी झालेला असतो, त्यामुळे त्यांना दूध पिणे अवघड होऊ शकते। अशा वेळी त्यांना वारंवार दूध पाजणे आवश्यक असते। गरज पडल्यास आईचे दूध एका भांड्यात काढून चमच्याने पाजावे। बाळाला दिवसातून 8 ते 10 वेळा दूध पाजावे। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या कृतीतून मूल स्वतःची काळजी घेणे, भावना व्यक्त करणे, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यास शिकते। या वयात मूल ओळखीचा चेहरा पाहून हसते। ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंदाची भावना वाढते। या वयात मूल भावना व्यक्त करते, जसे काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध झाल्यास ते रडते, तसेच अनोळखी लोकांना बघून घाबरते किंवा लाजते। या वयात मूल काही ठराविक परिस्थितीमध्ये घाबरते, जसे चेहऱ्यावर भयानक दिसणारे मास्क लावून मुलाच्या समोर गेल्यावर ते घाबरते किंवा मूल अंधारात घाबरते। या वयात मूल आपल्या मित्रांसोबत खेळणे पसंत करते। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत दररोज काही वेळ काढून
हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा. आजच्या कृती इथेच संपत आहेत. असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. हसत खेळत रहा. नमस्कार.